Hello my dear friends, welcome back to my Monica Homestead YouTube channel. 60 days इंग्लिश ग्रामर कोर्सचा आज डे 5 हा आलेला आहे. बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका, अगदी फ्री, फक्त आणि फक्त मोनिका होमस्टेड यूट्यूब चॅनलवर. आपलं ॲडवर्ब चालू होता आणि त्याच्यातलं सिम्पल ॲडवर्ब हे संपलं होतं. तर आपण नेक्स्ट इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब बघणार आहोत. तर 3 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नव्हता, तर मी आज तिन्हीही म्हणजे 15वा 16वा आणि 17वा तिन्ही आज टाकणार आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या ॲडवर्बला, म्हणजेच इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स आर यूज फॉर आस्किंग क्वेश्चन. इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आपण क्वेश्चन विचारण्यासाठी वापरत असतो. म्हणजे बघा, पहिलं काय आहे, टाईमबद्दल प्रश्न विचारायचा असला तर आपण असा विचारतो, व्हेन विल यू कम टू मी. ओके. दुसरा आहे नंबरवर जर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तर हाऊ ऑफन हॅव आय टोल्ड यू दॅट. ओके. म्हणजे जर तिसरं असेल तर प्लेस जर आपल्याला विचारायचं असेल तर वेअर डू यू लिव्ह. तुम्ही कोणत्या जागेवर राहता, कुठे राहता. आपण असे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब अशा प्रकारे यूज करू शकतो. अशा प्रकारे क्वेश्चन्स विचारू जाऊ शकतात. तर अजून डी आहे मॅनर. हाऊ डीड ही ड्रॉ धिस पिक्चर. तुम्ही हे पिक्चर कसं ड्रॉ केलं, कसं काढलं, असा त्याचा अर्थ होतो. ई आहे रिझन. व्हाय डू यू ट्रबल मी. तुम्ही मला त्रास का देत आहेत. हे असे क्वेश्चन आहेत ते आपण इंट्रोगेटिव्ह ॲडवर्बमध्ये विचारतो. त्याच्यासोबतच तिसरं कंजक्टिव्ह ॲडवर्ब. याच्यामध्ये सेंटेन्स कसं होतं तर आय गो टू लायब्ररी व्हेन आय हॅव फ्री टाईम. मी लायब्ररीमध्ये गेली जेव्हा मला वेळ होता. तिथे व्हेनचा उपयोग केला आहे, म्हणजे दोन वाक्यांना जोडलेला आहे, म्हणून ते कंजक्टिव्ह ॲडवर्ब. ओके. दुसरा आहे ही आस्क्ड मी व्हेन द ट्रेन अराइव्ड. व्हेन आला, ही आस्क्ड मी, त्याने मला विचारलं ट्रेन कधी पोहोचणार आहे. तर हे कंजक्टिव्ह ॲडवर्ब. आपण ॲडवर्बचे फॉर्मसुद्धा बघणार आहोत. तर पहिलं बघा, साधारणपणे विशेषणापासून क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्ब बनवताना LY प्रत्यय लावतात. म्हणजे ॲडजेक्टिव्ह आपण बघितलं. ॲडजेक्टिव्हचे जे वर्ड्स आहेत त्याला जर आपण शेवटून LY लावलं तर त्याला ॲडवर्ब म्हणता येईल. म्हणजे विशेषणाचे रूप क्रियाविशेषणामध्ये करणे, त्या शब्दाला शेवटून LY लावायचे. तर क्विक आहे तर क्विकली म्हणजे ते ॲडवर्ब झालं. स्लो हे ॲडजेक्टिव्ह आहे, मग स्लोली हे ॲडवर्ब झालं, LY लावलं. काइंड काइंडली, सायलेंट सायलेंटली, सरप्राइजली, इक्वली, ऑनेस्ट ऑनेस्टली, केअरफुली. तर जर तुम्हाला LY वाले वर्ड्स दिसले तर ते ॲडवर्ब आहे. म्हणजे ॲडवर्ब एवढं सोपं आहे ओळखणं. ओके. तर इथेच आपण आजचा ॲडवर्बचा टॉपिक क्लोज करून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर टेस्ट सिरीज या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार. कमेंटद्वारे प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. सो बाय. आणि तुम्ही एन्जॉय करा तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि अभ्यास देखील करत राहा. आणि नवीन इंग्लिश शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या मोबाईलची घंटी अशीच वाजणार.